नाही, एका माणसाची बात नाही, सगळ्यांचे मिळून 6 म्हणतोय. आता तुमचं काम होईल आणि आमचं होईल. हा जे इकडून या. सेना भीमा नदीकाठी 1.5 महिन्यापासून फक्त 2 तास लाईन आहेत. ह्यापेक्षा अगोदर मी मूलभूत हक्क संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिलं होतं. आम्हाला ह्या राज्याने शेतकऱ्याला केव्हाही दुजाभाव सीमा भागावरती आम्हाला लाईनच नाहीत. 2 तासामध्ये काय होत, एवढ्या दिवस आम्ही अगोदर 10-15 वर्षापासून हे असलं पद्धतच नव्हतं. 2-3 वर्ष नदीला पाणी नसेल तरी आम्ही नदीमध्ये विहीर खोलून आम्ही जोपासना केल्यात. फक्त पाणी ते सरकारने अभ्यास करावा. ह्या नदीमध्ये प्यायला पाणी म्हणून राखून ठेवल्यात. त्या नदीमध्ये असलेलं पाणी आता प्यायला येतात का बघायला पाहिजे. माशा मरू लागल्यात. हे पिण्यासाठी ठेवल्यात का लोक मरण्यासाठी ठेवल्यात हे आम्हाला कळण्यात झालं. हे शेतकरी वर्ग कुठं जायला पाहिजे. प्रत्यक्षात आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आपलं उजनीचं पाणी तिकडचं कर्नाटकवाले 10-12 तास 16 तास चालतात. तिथं कर्नाटक मध्ये 3 फेज वर 8 तास आणि 2 फेज वर 6 तास असं 14 तास पाणी मोटर चालतात. आपल्याकडे प्रत्यक्षात आपलं पाणी असून आम्हाला 2 तास पाणी. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने मी काही केलं तरी हे सरकार झोपीत आहेत. आणि सरकारला आम्हाला एवढंच विनंती आहे, आम्ही अगोदर पासून ह्या सरकारला महाजन आयोगाप्रमाणे आम्हाला हे शेतकऱ्याला जर हे वीज आणि पाणी द्यायचं नसेल तर आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळावं हेच आपलं इच्छा आहे. साधारणतः किती गाव आहेत, किती गावाच्या नागरिकांनी मागणी केलेली आहे? ते सर्व सीना भीमा नदी काठीचं सर्व अगोदर मी 2021-22 ला मी 11-12 गावा ग्रामपंचायती ठराव केला होता. तसाच मी आजही आम्ही करण्याच्या मार्गावर आहेत. किती गावाचं आहे आता 28 गावात जाण्यासाठी पुन्हा इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे. आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे. पाणी नसेल तर वीज नाही, वीज नसेल तर पाणी नाही, घातलेला ऊसाचं बिल मिळत नाही. हे का सरकार का झोपीत काय करतात. त्यासाठी आम्हाला मूलभूत सुविधा शेतकऱ्याला. तुम्ही आमदाराला भेटून हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला का नाही? शेतकरी आता सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत, कोणी फिरकायला तयार नाही. तर आम्ही मीडियावाले आम्ही सोशल मीडियावर दिलो, काय कोणाला शेतकऱ्यांचं वालीच कोण नाही. पालकमंत्री घेतल्यावर हसले तर काय करायचं त्याला. म्हणजे आपला शेतकऱ्यांचं निवेदन बघून त्याला हसू वाटतं. म्हणजे हे पालकमंत्री का काय मला माहित नाही. म्हणजे आपलं शेतकऱ्यांचा थट्टा मस्करी करतात का काय मला आम्हाला असं वाटू लागलं. तर शेतकऱ्यांचं निवेदन मागा, शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नाही, फक्त शेतकऱ्यांचा थट्टा मस्करी करण्यामध्ये ते अपेक्षा तुम्ही सरकारकडे मागितले आहेत किंवा पालकमंत्र्यांना त्याचं निवेदन दिलेलं आहे. त्या अपेक्षा कर्नाटक राज्य पूर्ण करेल असं वाटतंय. कर्नाटक मध्ये त्या बाजूला हे बघा, माझं आईचं शेत, आईकडचं शेत कर्नाटक मध्ये, वडिलाकडचं शेत महाराष्ट्र मध्ये येतं. तिथं माझा ऑलरेडी 14 तास मोटर चालू आहे. इथं 2 तास चालू आहे. मी संजीव सिद्धरामप्पा पाटील. आमच्या भागातला ज्या ठिकाणी दक्षिण अक्रोड तालुका सीमा भागात जे काय सेना नदी, भीमा नदी काठचे जे लोक आहेत, जे शेतकरी सर्वजण विनंती घेऊन इथं आले होते की पालकमंत्र्याला भेटून जे काही आम्हाला अडीअडचणी आहे, सीमा भागात कोणी वाली नाही आहे म्हणून आम्ही आलो होतो. आणि त्यासोबत आमचे मूलभूत हक संघर्ष समितीचे अध्यक्ष मानते सत्तुरे, ज्यांनी सरपंच आलगीचे, या भागात आयुष्यात आम्हाला कधी 2 तास लाईट कधी भेटले नव्हतं. प्रत्येक टाइम 8 तास पुढंच लाईट भेटतो. पण आता 2 तास कसं काय तुम्ही देता लाईट? 2 तासात पाणी शेताला जाऊ शकत नाही. 5-5 किलोमीटर आमचे पाईपलाईन आहेत. लोकांना या शासनाला कळायला पाहिजे की
शेतकरी 2 तास लाईट दिले तर मग त्यांचं ऊस जगतं काय, काय परिस्थिती आहे, जानवरची परिस्थिती, अनेक विषय आहे गावात. आता मागणी तुमची काय आणि शहरात काय आहे? आमची मागणी असं आहे की या भागात, आमच्या भागात 8 तास पूर्वी सारखं जास्त वीज द्यायला पाहिजे, लाईट द्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला शेतीचं कामकाज करता येते. एवढंच विनंती होतं. आणि जर ह्यांचं काय होत नसेल तर आम्ही सर्व आमचे पूर्ण भागात दक्षिण नागपूर सीमा भागात जे लोक आम्ही विचार केले, दुसरे विचार केले. आणि इथं आम्ही पालकमंत्रीला निवेदन दिलं. पालकमंत्री जे आमदार असले सर्वांना मान निवडून जे काय आम्ही निर्णय घेतो, आम्ही आमचे जे मीटिंग होईल भागातले सर्व लोक, तर तेव्हा निर्णय करू. यापूर्वी पण आता यांनी हातुरे साहेबांनी सांगितलंय की आम्ही कर्नाटक मध्ये जाणार आहे असा निर्णय घेतलाय, तर तुम्ही स्पष्ट सांगा ना. नाही, यापूर्वी कर्नाटक जाण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे शासनाला माहिती दिली होती. त्याप्रमाणे तेव्हा शासन विरोधात काहीतरी केले होते. मग नंतर शासन काय आम्हाला निधी देऊन त्या भागात रोडचे चांगले व्यवस्था केलेत. फक्त आम्ही संघर्ष केला म्हणून आम्हाला आमचे जे काही मूलभूत हक्क समितीचे जे काही संघटना आहे त्या संघटनामार्फत आमच्या भागात रोड केलेत. मागच्या वेळेस रस्त्याचे प्रश्न होता म्हणून तुम्ही कर्नाटक मध्ये जायचा निर्णय घेतला. यावेळेस आमच्या नदी भागात आम्हाला रस्ता, वीज या पाहिजेच आणि चांगलं पिण्याचे पाणी पाहिजे. शासन पैसे अनेक ठिकाणी खर्च करतात, पण शेतकरीसाठी काय नाही. शेती प्रधान देश असून सुद्धा आम्ही एवढंच विनंती आहे शासनाला की आमच्या मागणीला तुम्ही मान करून आम्हाला मदत करावा. संजीव सिद्धरामप्पा पाटील. कोणत्या गावचे? पदबीर काय नाही, मी साधा एक शेतकरी आहे. कोणते मला काय पदबीर मोठं पण काय, आम्ही फक्त